आपत्सुरामः समरेषु भीमः दानेषु कर्णश्च नयेषु कृष्णः भीष्मप्रतिज्ञा परिपालनेषु विक्रांतकार्येषु भवांजनेय. जिजाऊ आईसाहेबांनी शिवबांच्या लहानपणी त्यांना रामायण आणि महाभारतातल्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या आणि ह्या गोष्टींमुळेच शिवाजी महाराज घडत गेले. ह्या श्लोकातून जिजाऊ आईसाहेबांनी शिवबांना कोणासारखं वाग याचे दाखले दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा सगळ्या बाजूनी संकट घेराव घेतात तेव्हा श्रीरामांसारखा संयमी बन, पराक्रम करताना भीमासारखा पराक्रम कर. आपत्सुरामः समरेषु भीमः दानेषु कर्णश्च, म्हणजे दानवीर हो कोणासारखा तर कर्णासारखा. राजकारण करताना कृष्ण नीतीचा अवलंब कर. भीष्म प्रतिज्ञा परिपालनेषु, म्हणजे प्रतिज्ञाच जर तुला करायची असेल तर भीष्मांसारखी प्रतिज्ञा कर जी आजन्म तू पाळली पाहिजेस. विक्रांत कार्येषु भवांजनेय, म्हणजे एखादं महाकठीण काम करताना जसं पवनपुत्र हनुमानाने केलं ते स्मरणात ठेव. तर मुलांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा बालपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का? हो, मला माहिती आहे. मला पण माहिती आहे. मग सांगाल? हो, नक्कीच. आधी मी सांगतो. शिवाजी महाराज जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हाची ही गोष्ट आहे. खूप वर्ष झाली होती आणि शहाजी महाराजांनी छोट्याशा शिवबाला आणि जिजाऊ मातेला बघितलं नव्हतं, म्हणून त्यांनी या दोघांना बंगळूरला बोलवून घेतलं. ते तिकडे पोहोचल्यावर आदिलशहाच्या दरबारात जायचं हा असा शहाजी महाराजांनी प्लॅन बनवला. त्या प्रवासात म्हणजे पुणे ते बंगळूर आणि बंगळूर ते विजापूर ह्या प्रवासात छोट्याशा शिवाजी महाराजांनी उद्ध्वस्त झालेली मंदिरं, लोकांचे हाल आणि नष्ट झालेली शेती बघितली. हे दृश्य अगदी तसंच होतं जसं त्राटिकेने उद्ध्वस्त केलेल्या वनातून श्रीराम, लक्ष्मण आणि विश्वामित्र फिरत होते. या प्रवासात शहाजीराजे शिवबांना सांगत होते की आदिलशहाचा दरबार कसा चालतो, त्याला मुजरा कसा करायचा इत्यादी, म्हणजे अर्थात दरबारातले रूल्स, प्रोटोकॉल्स असं सांगत होते. त्या आलिशान दरबारात पोहोचल्यावर शहाजी महाराजांनी तर मुजरा केला, पण शिवाजी महाराज आपले ताट उभे राहिले. त्यांनी ना काही मुजरा केला ना मान वाकवली. तिथले सरदार एकदम आश्चर्यातच पडले. सगळे एकमेकांना म्हणायला लागले, या अल्लाह, ये क्या हुआ? शिवाजी को उसके माँ ने कुछ सिखाया ही नहीं. हे सुरू असताना शिवाजी महाराजांच्या डोक्यात चालू होतं की ज्या माणसांनी धर्मभ्रष्ट केला, मंदिरं उद्ध्वस्त केली, हिंदूंचे छळ केले, त्यांना मी मुजरा नाही करणार. धर्माने वागणाऱ्या लोकांपुढे मी माझी मान सुद्धा कापून ठेवेन, पण अधर्माने वागणाऱ्या लोकांना मी मुजरा करणार नाही. माझ्या आईने मला शिकवलंय की कोणाला नमस्कार करायचा आणि कोणाला नाही. त्या काळी आदिलशहा समोर ताठ मानेने उभे राहिलेले शिवाजी महाराज पहिलेच होते. आदिलशहाने विचार केला की काय, छोटासाच मुलगा आहे आणि म्हणून सोडून दिलं. हीच त्याची नंतर सगळ्यात मोठी चूक ठरणार होती आणि असंच स्वराज्याचा पाया रचला गेला. आत्ता ही जी दादानी गोष्ट सांगितली तो पराक्रम करून शहाजी महाराज आणि बाल शिवाजी हे रस्त्याने परत बंगलोरला जात होते. तेव्हा त्यांनी रस्त्यात एका कसाईला छोट्याशा गाईच्या पिल्लूला दरा ओढताना घेऊन जात होते आणि बाकीचे सगळे हिंदू हेल्पलेसली बघत होते. हे सगळं बघता क्षणी शिवाजी महाराज पटकन पालखीतनं उतरले आणि त्यांनी ओरडून सांगितलं की गाईच्या पिल्लूला मारू नका. पण तो दुष्ट कसाई कसला थांबतोय. त्यांनी स्वतःची तलवार बाहेर काढली. हे बघून शिवाजी महाराजांनी त्यांची स्वतःची तलवार काढली आणि त्याच स्पॉटवर त्याचा हात कापला. आदिलशहाच्या राजधानीमध्ये शिवबाने केलेला हा गौ रक्षणासाठी पहिला प्रयास होता. तिथे जमलेल्या सर्व हिंदूंना वाटलं की आपल्या गायींचं रक्षण करायला जणू स्वतः बालकृष्णच आलाय. त्यामुळे आपण घोषणेत म्हणतो, गो ब्राह्मण प्रतिपालक. हे बघून शहाजी राजे मनोमन खूप खुश झाले. त्यांना ही खात्री झाली की जे आपण स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं तो आपला शिवबाच आपल्यासाठी पूर्ण करेल. अरे वा मुलांनो, एकदम ॲप्रोप्रिएट आणि मस्त गोष्टी सांगितल्यात तुम्ही. मगाशी जो आपण श्लोक बघितला त्याच्यात जिजाबाईंनी ज्या सत्पुरुषांचे गुण दाखवणारे श्लोक शिवाजी महाराजांना शिकवले होते
तर त्या गुणांचा उपयोग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुठे कुठे केला? तर सारा शिवाजी महाराजांच्या कुठल्या प्रसंगातून ते अगदी श्रीरामांसारखे वागले असं तुला जाणवलं? जेव्हा आग्र्यामध्ये औरंगजेबने शिवाजी महाराजांना कैद केलं होतं तेव्हा त्यांनी खूप पेशन्सनी काम केलं होतं. त्याचमुळे श्रीरामांचा संयमी गुण हा त्यांच्यात दिसला. हा, अगदी बरोबर. शाल्मली, आपल्या श्लोकामध्ये दुसरं होतं, काय होतं? समरेषु भीमः. तर भीमासारखा पराक्रम त्यांनी कुठे केला ते तुला आठवतंय का? शिवाजी महाराज जेव्हा लाल महालात शाहिस्ते खानाच्या फौजेवर तुटून पडले होते तेव्हा. हा, बरोबर सांगितलंस. समिहन कर्णासारखा दांभीरपणा त्यांनी कुठे दाखवला? जेव्हा आपत्कालीन स्थिती जेव्हा होती तेव्हा शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना बियाणे वाटली आणि त्यांचा कर्ज सुद्धा मुक्त केला. हो, मावशी, श्लोकामध्ये पुढे भीष्म प्रतिज्ञा ह्याचा उल्लेख केला गेला होता. जेव्हा औरंगजेबाने काशी विश्वेश्वरांचं मंदिर फोडलं तेव्हा शिवाजी महाराजांनी एक प्रतिज्ञा घेतली. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत ते परत ते मंदिर नाही बांधत तोपर्यंत ते विड्याचं पान नाही खाणार. आणि ही त्यांनी प्रतिज्ञा पूर्ण पण केली. अरे वा सारा, छानच प्रसंग सांगितलास एकदम. आई, आणि आपण स्किट मध्ये पण दाखवलं होतं ना की जेव्हा शिवाजी महाराज एकदम छोटे होते तेव्हा स्वराज्य स्थापनाची त्यांनी शपथ घेतली होती. हो ना. आणि शेवटी हनुमानाचा उल्लेख होता. म्हणजे मग सांग बरं, हनुमानासारखं कार्य त्यांनी कुठे केलं किंवा हनुमानाची शक्ती त्यांनी कुठे वापरली? हनुमानाची शक्ती त्यांच्यात महाभयंकर अफजल खानाचा वध करताना दिसली होती. वा, मस्तच. तुम्ही सगळ्यांनी अगदी चपकल प्रसंग सांगितले. म्हणजे श्लोकाचा अर्थ तुम्हाला अगदी पूर्णपणे कळलाय, हो ना? हो. सर्वप्रथम सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराजांमधले थोडेसे गुण आपण आपल्यात आणायचा प्रयत्न करूयात. हो, नक्कीच. अशाच अजून इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला प्रॅक्लूज ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.